श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तात्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकोने वर्तमान आनंद झाला त्या लागोन. हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयांतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता
स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी, चांदीच्या पादुका करफोनी, अर्पावया स्वामी चरणी, आले अक्कल कोटाते. भक्तजनांचा कैवारी, पाहोनिया डोळे भरी, माथा ठेविला चरणांवरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिबाहू एके दिनी, समर्था सन्निध येवोनी, दर्शन घेऊन श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती, घेवोनिया मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती, मस्तकी त्यांनी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी आता निश्चित, परिधान करावी भगवी वस्त्रे, संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी, समर्थे तयांची तिधली, ती घेऊनी तया वेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लाभावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐसी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धनते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तात्काळ केली भव्य व्यवस्था, उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती, डोंग माजवुनी बहुत. तयांचा उपदेश न कळे, आत्मरूपी न बळे, सत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयांची न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू, उतरिल तिल ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंनी काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळशीपत्र घराभरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवोनी. म्हणे जोडोनी या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतल पिशुन, उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणांसी, बुद्धी सुचली ही कैसी, त्यागोनी या संसार सुखासी, दुःख कडोही कापडता. संसार भूक भोग सुख भोगन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपुल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊल बसाल जरी बनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण, संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. परी तारेच्या चित्तात, षटरूपी होते जागत, संसाराचे मिथ्यात्व, तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झडपोनी, आपणाधीन केलेसे. त्यायोगे सद्विचार, तियेसी न सुचे अणुमात्र, धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी, रमला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार,
तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत गुरुवाज्ञेचे झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची साहुली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरितामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.